कैलास गाडगे पाटील साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या समाजाच्या विद्यार्थी युवक व युवती यांच्या शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासाच्या त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने बार्टी सारथी महाज्योतीच्या धर्तीवर मौलाना आझाद संशोधन प्रशिक्षण संस्थेची मार्टीची स्थापना करावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, पृथ्वीराज चव्हाण सरकारने मुस्लिम समाजातील 50 मागासलेल्या जातींना आरक्षण दिलं होतं, अध्यादेश काढला होता, पण त्यानंतरच्या सरकारनं त्याबाबत कायद्यात रूपांतर न केल्यामुळे ते आरक्षण रद्द झालं. तर अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे माझी मागणी अशी आहे की मुस्लिम समाजातील ज्या 50 मागासलेल्या जाती आहेत त्यांना आरक्षण देण्यात यावे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय म्हटलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आहे. धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण जे अंमलबजावणी करा म्हणून समाज रस्त्यावर उतरलेला आहे. 14च्या आधी सरकारमध्ये आज प्रमुख आहेत, त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, परंतु अद्यापपर्यंत त्यांना आरक्षण मिळालं नाही. चौंडीमध्ये जे उपोषण करते होते त्यांनाही सरकारतर्फे आश्वासन दिलं गेलं, परंतु त्या आश्वासनाची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. अध्यक्ष महोदय, धनगर समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी सरकारनं त्यांच्या उत्तरात स्पष्टता द्यावी. अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यामध्ये कोळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे.